धारेश्वरी देवीक नमन करता। आयज आमच्या हांगा मरडवाला हांगा ह्या रस्त्याचे वॉट मिक्सिंग जवळ जवळ 3.5 कोटीचे काम भाऊच्या हातीन आम्ही हांगा उद्घाटन केला। त्यान पयलीं आम्ही शुगर फॅक्टरीन जवळ जवळ 6 कोटीचे म्हणजे जवळ 8-9 कोटीची कामां आयज आम्ही हांगासर आमच्या पंचायतीन भाऊच्या सहकार्यान करता, भाऊच्या फुडाकारानूच करता। कारण हो रस्तो जावपाची गरज आशिल्ली आणि भाऊन ते लक्षात घेवन हो काम आयज हांगा शुभारंभ करता। ह्या कामाच्या शुभारंभाच्या प्रसंगी आमच्या मध्ये आसा आमचे ऑनरेबल गोवा असेंब्लीचे स्पीकर तसेच आमचे आमदार डॉक्टर गणेश गुळगावकर, आमचे झडपी रुपेश देसाय, सावड्डेचे झडपी मोहन, आमचे सरपंच महेश, मागीर जितेंद्र कालेकार आसा, अजय आसा, सरपंच दादी आसा, मोहन आसा, बाकी सगळे पंच सदस्य आसा। खुशेची गजाल आयज सांगपाचें म्हटल्यार जे आता शुगर फॅक्टरीन हेज्यान पयलीं आमी जो नाल फोडून गेला तो रस्तो एक मॉडल रस्तो कसो आमच्या भागान जातलो आणि म्हाका दिसता गोंयान पयलो आसतलो। कारण आमी जेन्ना एक विचारले हेमंत सराक, भाऊन सांगलेले की परत रस्ते खणपाचे ना, त्या दृश्टिकोनांतल्यान तेंच्यांनी थंय एक तेका डिकट हे दवरला भितर पायपलायन आणि केबल बी वचपाक, म्हणजे एकदा रस्तो केल्लो परत रस्तो खणपाना। ही गजाल गोंयभर लोकांनी आणि सगळ्यांनी आमदारांनी भाऊच्या मार्गदर्शनाक करपाची गरज आसा। कारण ही खरीच बरी गजाल, कारण एकदा बरो रस्तो केलो दुसऱ्या खणलो म्हणून लोक बोवाळ मारता, ते हांगा जावचें ना। खरेंच एक बरो प्रोजेक्ट आयज आमच्या हांगा दानबोड्या पंचायतीन जवळ जवळ 9 कोटीची कामां करतना आमकां सगळ्यांक सगळ्या पंचायतीच्या वतीन हांव भाऊक देव बरें करूं म्हणटा, म्हाजे 2 शब्द सोंपयता। थँक्यू। आज आम्ही धारबंदोड्या दयानंद नगर हांगा श्री दत्त मंदिराच्या फुडल्यान एक कामाचो आम्ही शुभारंभ करता। एक रस्तो आमचो जो मेन रोड म्हणजे पणजी बेळगाव हायवे जो आसा नॅशनल हायवे 748 तेकासून बाकीची सगळी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि आमच्या अवकामी गांवां वचपी एक रस्तो करपाचे आमी कामां शुभारंभ करता। आणि त्या वेळार आमचे बरोबर आसा हांगा आमचे ह्या भागाचे झडपी रुपेश बाब आसा, आमचे सावड्डेचे झडपी मोहन बाब आसा, ह्या पंचायतीचे सरपंच महेश नायक आणि आमचे आदले सरपंच आणि खूब वर्सां काम केल्ले बालाजी गांवस आसा आमचे बरोबर। त्याच बरोबर ह्या भागाची पंच कविता, मागीर आमचो दामू आसा, आमचे साकोड्डेचे उपसरपंच जितेंद्र, आमचो रवी आसा, आणि त्या शिवाय आमचे बाकीचे सगळे मेन कार्यकर्ते आणि कॉन्ट्रॅक्टर आमचो बोमकार तो झडपी जावन आसा, कर्मदान संयोगान हे कामाक आमकां मेळटा। तर हे रस्त्याचे एक विशेष तुमकां सांगपाचें म्हळ्यार कशें आसा की हो रस्तो जो पळय आसा हो रस्तो स्पेशली डिझायन केल्लो आसा की परत परत रस्ते फोडपा जायना अशा पद्दतीचे डिझायन आसा हे। आणि आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आणि आताचे आमचे PWD मिनिस्टर श्री दिगंबर कामत यांच्या दोघांच्याही आशिर्वादान हे काम आमी आज सुरवात करता हांगसर आमच्या सावड्डे मतदारसंघात। स्पेशालिटी सांगपाचें म्हणल्यार ह्या रस्त्याक दोन्ही सायडीनी फुटपाथ आसा आणि त्याच प्रमाणे एका एक युटिलिटी डक्ट आसा जो पळय 60 mm पायप आसा न्ही तो पायप घातलेलो आसतलो सगळ्या रस्त्याच्या सायडीन, आणि तितल्यान सगळे बाकीचे केबल व्हरपाचे म्हणा, बारीक पायपलायन व्हरपाचे म्हणा, हे सगळे रस्त्याक म्हणटा ते फोडपाची गरज पडचे ना अशा पद्दतीचे डिझायन ह्या रस्त्याचे आसा। आणि त्याच बरोबर 8 मीटर रूंद हो रस्तो आसा, दोन्ही सायडीच्यान ताका फुटपाथ बऱ्या पद्दतीचे लोकांक हांगा चलपाक बिलपाक जो विशय आसा तो सगळो विशय मदल्यान रस्त्या वयल्यान चलपाची गरज पडचे ना। तर हांव सरकाराचे धन्यवाद दिता सरकाराक, आणि एक मॉडेल रस्तो अशा पद्दतीचे आमी काम करता। हे करता आसतना हांव मुद्दाम करून सांगतलो की ह्या पंचायतीचे सगळे म्हणजे आमचो बालाजी पयलीसान तो आजचेय सगळे आमचे महेश बाबनी जो सरपंच, सगळे उपसरपंच, पंचायतीचे सगळ्यांचे म्हणटा ते भरपूर योगदान आसा हे काम करता आसतना, तेका ते हांव तांकां सगळ्यांक धन्यवाद दिता। आणि त्याच बरोबर हांव आयज आमच्या मुद्दाम करून ह्या निमतान केंद्र सरकाराचे आनी पंतप्रधान मोदीजींचे आणि तेज्या टिमीचे हांव अभिनंदन करता, हार्दिक शुभेच्छाय दिता। इतलेंच की नारी वंदन अधिनियम ते पळय आतां आमच्या लोकसभेक पास करता बिल, ते महिलांच्या सशक्तीकरण आणि फुडारपणा लागून करता। म्हजी विनंती आसा सगळ्या ऑपोजिशनाक की सगळ्यांनी ह्या बिलाक तेंको दिवचो आणि महिलांचो मान राखचो। अशा पद्दतीचे म्हाका दिसता हे ऐतिहासीक बिल आसा
आनी हेजे मुखार कितें जातलें की महिलांक फुडें येवपाक आनी महिलांच्या फुडारपणा खातीर भारत देश फुडें वयता आसतना कितें स्वप्न जें पळयलां त्या मोदीजीन तें पूर्ण करपाक प्रत्येकान हातभार लावचो. सगळ्यांक धन्यवाद.